मंदिर नाही, छोटंच मंदिर आहे पण खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि प्लस त्या मंदिराच्या खाली असं आता ढलान आहे पुढे. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर खूप सुंदर असा पाऊस आणि मस्त छान असं वेदर झालेलं आहे. तर आज आपला प्लॅन आहे गणपती मंदिराला भेट द्यायची. देवगड तालुक्यामध्ये दाभोळे गाव आहे, त्या गावात बसलेलं एक पोकरबा गणपती मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. मोठं असं मंदिर नाही, छोटंच मंदिर आहे पण खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि प्लस त्या मंदिराच्या खाली असं वाहतं पाणी आहे आणि तिथे अशी शंकर भगवानांची मूर्ती देखील आहे. जाऊन आधी देखील मी गेलो आहे भरपूर वेळा. तर भेटू, पुढे कंटिन्यू करू आपलं. तर आता आपण पोचलेलो आहे इथे. हे आपण समोर बघू शकता, तेच आहे गणपती मंदिर. तर हे ते गणपती मंदिर आहे. आपण इथे पोचलेलो आहे आता. इथे एक धबधबा देखील आहे. मस्त एक हिडन स्पॉट आहे इथे आणि चांगल्या प्रमाणात इथे पाणी देखील आहे या धबधब्याला, छोटूसं. आणि हेच पाणी जे आहे, मगाशी मी बोललेलो ना, आपल्या मंदिराच्या खाली एक वाहतं पाणी आहे. हेच पाणी जे आहे इथून पूर्ण मंदिराकडे येतं. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे ते मंदिर आहे. खूप छान सुंदर अशी मूर्ती आहे. आणि इथे मूषकराज देखील आहे. कुठून जायचं दादा खाली? आता आपण खाली जाऊया. मी बघाशी तुम्हाला बोललेलो मंदिराच्या खाली एक हे आहे स्पॉट. हा बघा, तो इथून स्पॉट आहे. तो इथून आपण एंटर केल्यावर अगदी समोरच तो खाली जायला इथे एक रस्ता आहे. अजून पण खाली जायचं इथून आपल्याला. इथे आपले गजानन महाराज आणि दत्तगुरूंचे इथे मूर्ती आहेत, सुंदर असे छोटे. इथे आपले बजरंगबली मस्तपैकी असं आर्टवर्क बनवलं आहे. इथे असं हे आहे, पाषाण आहे, दगड, आणि असं मारुती असं पकडल्यासारखं. हे बघा, मस्त असं खूप खोल पाणी आहे, 5-6 फूट. आणि ही गुफा टाईप आहे. इथून देखील आपण पुढे जाऊ शकतो, पण आता पाणी भरपूर खोल आहे, जाऊ नाही शकतो. टॉटॉईज पण आहेत या पाण्यात, कासव देखील आहेत.
तो बघ. आणि मी जे बोललेलो खाली एक महादेवांचं मंदिर आहे ते हे बाबा मस्त असं पाण्यात आहे मंदिर. तिथून आपल्याला पूर्ण पार करून जायचं. पण आता शुद्ध झालेलो आहे. तिथे आपले नंदी महाराज आहे. तिथे अजून पुढे जाऊन याच्यात तुम्ही छोटे छोटे शिवलिंग देखील आहे. त्याच्यात वाहत्या पाण्यामध्ये छोटे असे शिवलिंग देखील आहे. वर जाऊन असं आपण फिरून येऊया. मस्त असं चारी बाजूला हिरवळ आहे. आलू त्या वाटेने जाऊया आपण परत सकाळ. आणि इथे गोमुख देखील आहे. त्याच्यातून देखील पाणी येते गोमुखाचं. सुंदर असं दृश्य आहे मंदिराच्या चारी बाजूला हिरवागार असं. छोटे छोटे मासे पण आहे. हे पूर्ण असं गणपती मंदिर आहे. 3 माळ्याचं असं तुम्ही बोलू शकता. आणि मस्त या मंदिराला लाभलेलं एक नैसर्गिक सुख आहे. मस्त असं वाहतं पाणी, गुफा टाईप असं सॉर्ट ऑफ. आणि पाणी खूप डीप आहे. म्हणजे आरामात 6.5 ते 7 फूट डीप आहे. पूर्ण खोल पाणी आहे. नाही तर पुढे आपण गेलो असतो. मस्त सुंदर असं मंदिर आहे. जर का तुमची कधी प्लॅनिंग असेल कोकणात यायचं, खास करून देवगडला यायचं एक असं सहल म्हणून, तर मी नक्कीच हा मंदिर सजेस्ट करीन तुम्हाला. नक्कीच या मंदिराला भेट द्या. आणि पूर्ण मस्त असं तुम्हाला शांत असं वाटेल. मन प्रसन्न होऊन जाईल येऊन या मंदिरात. दादा हा हॉल आहे मंदिराचा. आणि इथे येणाऱ्या भाविकांसाठी खूप खास अशी सोय करून ठेवली आहे फिल्टर वॉटरसाठी. खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे मंदिराच्या माध्यमातून. हाय. दादा इथे दुकान आहे कुठे?
गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता आपण निघालेलो आहे परत घराच्या दिशेने. तर आता आपण गाडी पार्क करूया आणि बघू वेळ भेटला तर नेक्स्ट ब्लॉग बनवू एक छोटासा असा शॉर्ट ब्लॉग. तोपर्यंत जय शिवराय. तर आता आपण आपल्या घरी पोचलेलो आहे.